गोविंदा गोविंदा। तर फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहोत तिरुपतीच्या दर्शनाला। हो तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तिरुपती बालाजी दर्शन ब्लॉग। सोबतच आपण पाहणार आहोत इथे बाकीचे विजिट करण्यासारखे प्लेसेस आणि टेम्पल। त्याचबरोबर आपण पाहणार आहोत श्रीपुरम नारायणी पीडम, गोल्डन टेम्पल आणि वेल्लोर फोर्ट आणि बरंच काही। तर फ्रेंड्स, आमची ट्रेन होती थर्सडेला रात्री 8:15 वाजता पुणे स्टेशनपासून रेणीगुंटा स्टेशनपर्यंत। नेहमीसारखं आम्ही स्टेशनवरती लवकरच पोहोचलो होतो आणि ॲज युजल सौरभ स्नॅप आणि इन्स्टा स्टोरीज टाकण्यात बिझी होता। हॅलो फ्रेंड्स, 2.5 तास झाले तरी आमची ट्रेन आलेली नाही आहे। आम्ही वेट करून थकलो आहे। सो लेट्स सी ती अजून किती वेळ लावते। सो फायनली 3.5 तासानंतर आमची ट्रेन आली आणि मग इतक्या वेळ वेट केल्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो। ही ट्रेन आम्हाला रेणीगुंटा स्टेशनला दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता पोहोचवणार होती, पण ट्रेन लेट झाल्यामुळे हिने आम्हाला 2:30 वाजता पोहोचवलं। तिरुपती बालाजीचे दर्शन आपण 3 प्रकारे घेऊ शकतो। एक आहे स्पेशल एंट्री तिकीट, जे की 3 महिन्यापूर्वी आपल्याला करावं लागतं 300 रुपये देऊ। त्यानंतर आहे SSD टोकन तिकीट, जे की रात्री लाईनमध्ये लागून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला तिकीट्स मिळते। आणि तिसरं आहे सर्व दर्शन, जिथे आपल्याला कुठलंही तिकीट लागत नाही, पण इथे आपल्याला 10, 12 किंवा 15 तास वेळ लागू शकतो। आम्ही आमचं स्पेशल एंट्री दर्शन तिकीट 3 महिन्यापूर्वीच केलं होतं। जाताना आम्हाला कडपामध्ये राहणारा आमचा मित्र भार्गव भेटायला येणार होता। त्याने त्याच्या घरून आमच्यासाठी मस्त साऊथ इंडियन टिफिन आणला होता। लेमन राईस, आंध्रामध्ये बनवली जाणारी पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी। खूप टेस्टी होतं जेवण। इतकं छान असं होममेड जेवण करून आमचं मन अगदी तृप्त झालं। जसं की मी सांगितलं, ट्रेन लेट झाल्यामुळे आम्ही दुपारी 2:30च्या सुमारास रेणीगुंटा स्टेशनला पोहोचलो। इथून बाहेर पडल्यानंतर आम्ही 50 रुपये पर सीट अशी ऑटो ठरवली श्रीनिवासम कॉम्प्लेक्स तिरुपती इथपर्यंत। इथून तिरुपती अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे। तिकीट बुकिंगची व्हिडिओ मी आधीच चॅनलवरती टाकली आहे, ते तुम्ही पाहू शकता। सेम डे आपल्याला स्टेसाठी रूम बुकिंगसुद्धा करता येते। सो आम्ही आधीच रूम बुक केली होती श्रीनिवासम कॉम्प्लेक्सला। दर महिन्याच्या 24 किंवा 25 तारखेला तिकीट बुकिंग स्टार्ट होत असते। हे आहे श्रीनिवासम कॉम्प्लेक्स आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडलाच बस स्टँड आहे। कॉम्प्लेक्समध्ये अंदर येताच राईट हँड साईडला तुम्हाला रूम बुकिंग काउंटर आणि लॉकर रूमसाठी काउंटर उपलब्ध आहेत। इथे फक्त ऑनलाईन रूम बुकिंगच अवेलेबल आहे, बाकी लॉकर तुम्ही इथून घेऊ शकता। लॉकरची फॅसिलिटी खूप स्वच्छ आणि छान आहे। इथे बरेच जणांनी लॉकर्स घेतले होते। हे जे तुम्ही पाहत आहात, इथे लेफ्ट विंडो आहे रूम बुकिंगची आणि राईट विंडो आहे लॉकर रूमसाठी। इथे 24 तासासाठी अगदी फ्री लॉकर उपलब्ध आहेत। आम्हाला रूम संध्याकाळी 6 वाजता मिळणार होती, म्हणून तोपर्यंत आम्ही लॉकर घेतलं होता। हे जे तुम्ही पाहू शकता, इथले फ्लोअर वाईज हॉल्स आहेत। 2 ते 3 बॅग्स मावतील असे लॉकर्स तुम्हाला देतात। इथले कॉमन वॉशरूमसुद्धा खूप स्वच्छ आहेत। फ्रेश होऊन आम्ही निघालो तिरुपती एक्सप्लोर करायला। इथे आम्ही सर्वप्रथम बाईक रेंटने घेतली। याचा रेट होता 100 रुपीज पर आवर आणि दिवसासाठी 600 रुपये। श्रीनिवासम कॉम्प्लेक्सच्या अगदी ऑपोजिटला आहे हे बाईक रेंट। आम्हाला 3-4 तासासाठीच हवी होती बाईक, सो आम्ही बाईक घेऊन सर्वप्रथम निघालो पद्मावती देवीच्या दर्शनासाठी। असे म्हणतात की तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या आधी पद्मावती देवीचे दर्शन घ्यायचे असते। श्रीनिवासम कॉम्प्लेक्सपासून अगदी 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती श्री पद्मावती देवीचे मंदिर आहे।
इथे तुम्ही सर्वदर्शन लाईनने दर्शन घेऊ शकता किंवा ऑनलाईन प्री बुकिंगसुद्धा करू शकता 200 रुपयाचं तिकीट, किंवा इथे ऑन द स्पॉटसुद्धा काउंटर अवेलेबल आहे. आम्ही आधीच 200 रुपीजच्या तिकीटची प्री बुकिंग केली होती. इथे 3 नंबर गेटमधून आल्यानंतर तुम्हाला मोबाईल फोन्स आणि चप्पल ठेवण्यासाठी काउंटर अवेलेबल आहेत. तसेच जर तुम्हाला 200 रुपयाचं तिकीट काढायचं असेल तर तेही इथे अवेलेबल आहे. हे आहे श्री पद्मावती देवीचं मंदिर. अगदी सुंदर आहे हे मंदिर. आणि जस्ट हे साईडला तुम्हाला दिसत आहे ते काउंटर आहे तिकीटचं. आणि इथे आहे मोबाईल फोन्स ठेवण्यासाठी. संध्याकाळचं या मंदिरातलं वातावरण खूपच सुंदर होतं. मन अगदी प्रसन्न झालं. ऑनलाईन तिकीटवर इथे फ्री लड्डू प्रसाद मिळतो. पद्मावती अम्माचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो कपिला तीर्थला. बरेच भाविक जण आधी कपिला तीर्थला जाऊन आंघोळ करून मग वरती तिरुमलाला जातात. अय्यप्पा स्वामीचे उपवास आणि कालाष्टमी असल्यामुळे इथे खूप गर्दी होती. इथे आतमध्ये कपिलेश्वराचं मंदिर, धबधबा, कुंड आणि बरेचसे मंदिर आहेत. हे जे काळ्या लुंगीमध्ये लोक दिसत आहेत यांना स्वामी म्हणतात. हे 40 दिवस अय्यप्पा स्वामीचे उपवास करत असतात. आत मंदिरामध्ये कपिलेश्वराचा उत्सव चालू होता. इथे कपिलेश्वर अवतारात शंकर आणि सोबत पार्वती आहे. वैष्णव ठिकाण असून देखील येथे शैव मंदिर आहे आणि याला खूप महत्त्व देखील आहे. कपिला तीर्थाचं दर्शन घेऊन आम्ही इथे जवळच असलेल्या इस्कॉन टेम्पलला भेट दिली. खूप सुंदर आहे हे मंदिर. इथे श्रीकृष्ण त्यांच्या अष्टसखींसोबत आहेत. आतमध्ये फोन अलाउड नव्हता त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही, पण इथलं वातावरण खूपच सुंदर होतं. शक्य असेल तर या मंदिरात तुम्ही संध्याकाळी व्हिजिट करा. दर्शन घेऊन बाहेर येऊन आम्ही इथे खिचडीचा प्रसाद देखील घेतला. इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो कोदंड रामास्वामी टेम्पलला. इथेही फोन अलाउड नव्हता त्यामुळे आतमध्ये शूटिंग करता आले नाही. खूपच सुंदर आणि भव्य श्रीरामाची मूर्ती आहे इथे. सौरभ शेठ सोबत असल्यावर चहा तर लागणारच, तर आम्ही इथे थांबलो चहा प्यायसाठी. हा अगदी वेगळ्या प्रकारचा चहा तुम्ही बघू शकता इथे बनत आहे. या चहाचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो श्री गोविंदराजस्वामी टेम्पलला. यांना पद्मावती देवीचा भाऊ आणि बालाजीचे प्रधानजी असंही म्हणतात. इथे शॉपिंग करण्यासाठी खूप छान छान शॉप्स देखील आहेत. मोस्टली इथे तांबे पितळ्याचे भांडे किंवा तांबे पितळ्याचे दुसरे वस्तू खूप छान भेटतात. आणि हो, 2000ची वस्तू इथे 700-800 पर्यंत देखील मिळते. सो बिनधास्त बार्गेनिंग करा. इथे दर्शन घेऊन आम्ही रिटर्न आलो श्रीनिवासम गेस्ट हाऊसला. इथे आम्ही आमची रूम घेतली. तुम्ही पाहू शकता रूमची कंडिशन ठीकठाक आहे. रूम फक्त 24 तासासाठी अवेलेबल असते, पण जर का एक्सटेंड झालं तर तुम्हाला खाली काउंटरवरती जाऊन एक्स्ट्रा पैसे देऊन परत रूम एक्सटेंड करावी लागते. ही आहे आम्ही इथे केलेली शॉपिंग. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही सर्वात पहिले पोटोबा केला आणि मग विठोबाच्या दर्शनासाठी निघालो. श्रीनिवासम कॉम्प्लेक्सच्या अगदी ऑपोजिट साईडलाच बस स्टेशन अवेलेबल आहे. इथे AC आणि नॉन AC दोन्ही प्रकारच्या बसेस अवेलेबल आहेत वरती तिरुमलाला जाण्यासाठी. इथून पुढे 1-1.5 किलोमीटर गेल्यानंतर तिथे बस थांबते आणि तिथे आपल्याला तिकीट काढावी लागते. हे तुम्ही पाहू शकता तिरुपती शहराचे सुंदर दृश्य.
ज्यांनी बस स्टेशनला तिकीट नाही काढले ते इथे थांबून तिकीट काढू शकतात. तिकीटची किंमत आहे 110 AC आणि 90 रुपये नॉन AC सिंगल जर्नीसाठी. इथून पुढे आल्यानंतर तुम्हाला चेकपोस्ट जवळ थांबावे लागते. इथून बसमधून सगळ्यांना उतरावं लागते आणि आपल्यासोबतचे जे काही लगेज असेल त्याची चेकिंग होते. तर हे तुम्ही पाहू शकता चेकपोस्ट. सकाळी 4-5 वाजल्यापासून ते रात्री 12पर्यंत हे चालू असतं. असंच वरून खाली येण्यासाठी सुद्धा रात्री 12 वाजता शेवटची बस असते. या क्षेत्राला शेषाचलम क्षेत्र किंवा वराह क्षेत्र असंही म्हटले जाते. बालाजीच्या पूर्वी हे स्थान वराहस्वामींचे होते. नंतर बालाजींनी वराहस्वामींकडून हे स्थान मागून घेतले. जर कोणाला दर्शनासाठी SSD टोकन घ्यायचे असेल तर ते तिरुपती स्टेशनजवळ विष्णू निवासममध्ये मिळते. इथे रात्री 12 वाजता लाईनमध्ये लागावं लागतं. मग सकाळी 4 किंवा 5 वाजता तिकीट काउंटर उघडते आणि मग आपल्याला SSD टोकन मिळते. आणि हो, दर्शन स्लॉट कुठलाही असला तरी तुम्ही कधीही दर्शनासाठी जाऊ शकता. फक्त त्याच तारखेचं दर्शन स्लॉट हवं आहे. वरती आल्यानंतर ही बस आपल्याला तिरुमला बस स्टँडजवळ उतरवते. उतरल्यानंतर सर्वप्रथम आम्ही तिरुमलामध्ये असलेल्या 4-5 मंदिर स्थळे पाहण्यासाठी निघालो. इथे बस उपलब्ध आहे जे की 120 रुपयामध्ये आपल्याला 4 मंदिरे फिरवते. आणि ऑपोजिट दिशेला असलेल्या श्रीवारी पादोलूसाठी आपल्याला परत दुसऱ्या बसने किंवा ऑटोने जावं लागते. बस स्टँडला उतरल्यानंतर वरच्या बाजूला गेल्यास तिथे आपल्याला बस मिळते. ही बस आपल्याला पाप विनाशम, आकाशगंगा, जपाली आणि वेणुगोपाल स्वामी असे 4 मंदिर फिरवते. सर्वप्रथम आम्ही गेलो पाप विनाशमला. भरपूर भाविक लोक इथे स्नान करतात आणि मग श्री बालाजीच्या दर्शनाला जातात. इथे एक गमतीची गोष्ट बघायला मिळाली की आई महाराष्ट्राची असो किंवा कर्नाटकाची किंवा आंध्र प्रदेशची, मुलगा चुकला की त्याच्या कानाखाली लावून देतेच. या जलधारा ज्या तुम्ही पाहू शकता त्या पाप विनाशम तीर्थामधून येत आहेत. इथेच समोर आपल्याला श्री गंगा देवीचे मंदिर दिसते. पहिली बस आपल्याला सोडून जाते, सो दुसरी बस पकडताना गर्दी असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो आकाशगंगाला. एक आणखी गोष्ट सांगायची म्हणजे जिथे जावं तिथे महाराष्ट्राचे लोक आपल्याला बघायला भेटतातच. आकाशगंगाची अशी आख्यायिका आहे की एक भक्त पाप विनाशांपासून रोज पाणी घेऊन बालाजीच्या स्नानासाठी घेऊन जात असे. तेव्हा श्री बालाजीने इथे बाण मारून जलधारा उत्पन्न केली. तेव्हापासून आत्तापर्यंत श्री बालाजीच्या स्नानासाठी इथूनच पाणी नेले जाते. येथे आपल्याला अंजनी माता आणि बालांजनेय म्हणजेच बाल हनुमानाचे मंदिर देखील पाहायला मिळते. इथे मात्र तुम्हाला 100-150 पायऱ्या खाली उतरून जावे लागते. इथून पुढे जपाली हनुमानाला देखील 3-3.5 किलोमीटर आतमध्ये चालत जावं लागते जंगलात, सो आम्ही ते स्किप केलं. इथे ठिकठिकाणी पुजारी लोक त्यांच्याकडून पूजा करून घेतात आणि मग दक्षिणा ठेवायला सांगतात. तर हे सगळं लक्षात ठेवा. इथून बरेचसे भाविक लोक आकाशगंगेचं पाणी बॉटलमध्ये भरून घरी घेऊन जात होते. तुम्हाला जमलंच तर सकाळी लवकर या मंदिरांना भेट द्या, कारण की इथे नंतर खूप गर्दी वाढते आणि प्रत्येक मंदिरात दर्शनाला वेळ खूप जातो.
इथून आम्ही पुढे गेलो श्री वेणुगोपाल स्वामी यांच्या मंदिरात दर्शनासाठी. इथे देखील खूप जास्त गर्दी होती, सो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. इथे श्री हातीराम बाबा यांची समाधी देखील आहे. असं म्हणतात की इथे श्री बालाजींनी त्यांच्यासोबत सारीपाट खेळले होते. इथे वेणुगोपाल स्वामी यांचं खूप छान असं मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन आम्ही परत गेलो तिरुमला बस स्टँडला. तिरुमला बस स्टँडला उतरल्याच बरोबरच समोरच्या दिशेलाच तुम्हाला अन्नप्रसादम दिसते. तर हे आहे वेंगमांबा अन्नप्रसादम. हे दिवसभर चालू असते. या रस्त्याने तुम्ही जर सरळ गेलात तर तुम्ही डायरेक्ट श्री बालाजीच्या मंदिराच्या कॅम्पसमध्ये पोहोचता. हे मेन कॅम्पस आहे याचं मंदिराचं. इथून लेफ्ट साईडने आत गेल्यानंतर आपण डायरेक्ट अन्नप्रसादालयाच्या गेटजवळ पोहोचतो. जेवणाची वेळ झालीच होती, सो आम्ही अन्नप्रसादम घ्यायला गेलो. इथे खूप मोठे मोठे हॉल्स आहेत जेवणासाठी आणि एकाच टायमाला शेकडो लोक जेवायला बसू शकतात. येथे पारंपरिक पद्धतीने जेवण दिले जाते, अगदी केळीच्या पानावरती. ही आहे या अन्नप्रसादालयाची ओळख. अन्नप्रसाद खूपच उत्कृष्ट आणि चविष्ट होता. हे खाऊन मी अगदी नॉस्टॅल्जियामध्येच गेलो. इथून बाहेर पडून आम्ही अगदी शेजारीच असलेल्या वराहस्वामींचं दर्शन घेतलं. तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या अगोदर श्री वराहस्वामींचे दर्शन घ्यावेच लागते. इथेच शेजारी असलेल्या पुष्करणी तलावात देखील आम्ही गेलो होतो. हा रस्ता जो तुम्ही पाहत आहात तो अगदी वराहस्वामीच्या मंदिराच्या शेजारून मागे जातो, जो की पुष्करणीजवळ जातो. बरेच भाविक येथे आंघोळ करून मग श्री बालाजीच्या दर्शनासाठी जातात. इथून व्ह्यू खूप मस्त दिसतो. संध्याकाळचा व्ह्यू देखील इथे खूप छान असतो. येथून फोटोज देखील खूप छान येतात. येथे छोटंसं अय्यप्पा स्वामींचं मंदिर आहे आणि हा जो पॉईंट तुम्ही पाहत आहात इथून खूप छान फोटोज येतात. हे बालाजीचं एंट्री गेट आहे. हे जे तुम्ही पाहत आहात हे श्री वराह स्वामींचं मंदिर आहे. येथूनच समोर जाऊन राईट घेतल्यास तुम्ही मंदिराच्या मेन कॅम्पसमध्ये एंट्री करता. आपण मगाशी पुष्करणीच्या पलीकडे होतो वराहस्वामीच्या मंदिराच्या शेजारी, आणि हे आत्ता आपण पुष्करणीच्या या साईडला आलो आहोत, जे की श्री बालाजीचं मेन मंदिराचं कॅम्पस आहे. हे तुम्ही पाहू शकता मेन गेट. इथं खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढून मग आम्ही गेलो कल्याणकट्टाकडे. मंदिराच्या अगदी समोरच मंदिराच्या राईट साईडला आपल्याला कल्याणकट्टा दिसतो. कल्याणकट्टा म्हणजे जिथे केश अर्पण केले जातात. येथे बरेच भाविक लोक कापूर जाळत होते आणि नारळ फोडत होते. हे सगळं दृश्य अगदी बघण्यासारखंच होतं.
हे जे समोर तुम्ही सोन्याचा कळस पाहत आहात ते आहे श्रीनिवास वेंकटेश्वर स्वामी श्री बालाजीचं मंदिर. पुढे कल्याणकट्टामध्ये लाईनमध्ये लागून आम्ही टोकन घेतलं आणि त्या टोकनावरती आपल्याला एक ब्लेड फ्रीमध्ये देतात. टोकनवरती आपल्याला हॉल नंबर आणि सीट नंबर देतात. आपल्याला त्या रिस्पेक्टिव्ह हॉलमध्ये जाऊन त्या न्हाव्याच्या समोर जाऊन उभे राहायचे असते. आणि हो, इथे बरेचसे न्हावी आपल्याला बोलवून घेतात त्यांच्याकडून केस काढण्यासाठी आणि नंतर मग दक्षिणा मागतात. तर बऱ्याच ठिकाणी असं दर्शनास येतं. त्याच्यावर नंबर काय दिलाय? थांब. आमचं लक इतकं चांगलं होतं की श्री तिरुपती बालाजीने स्वतः बाहेर येऊन आम्हाला दर्शन दिलं. हे दृश्य इतकं भारी आणि मनात भरण्यासारखं होतं की या दृश्याने आमच्या पूर्ण ट्रिपचे पैसे वसूल झाले. व्यंकटरमणा संकटहरणा गोविंदा गोविंदा. श्रीवारीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो दर्शन बारीसाठी. कल्याणकट्ट्याच्या अगदी समोरूनच हा रस्ता आहे दर्शन बारीकडे जाण्यासाठी. स्पेशल एंट्रीसाठी होता हा. जमलं तर चप्पल रूमवरतीच ठेवून या. आम्ही देखील रूमवरतीच चप्पल ठेवून आलो. ही जी तुम्ही राईट साईडला बघत असाल ती आहे स्पेशल एंट्री तिकीट्सची दर्शन बारी. आणि स्लॉट्सचं असं काही नाही आहे. आमचा स्लॉट संध्याकाळी 8 वाजताचा होता, पण तरीसुद्धा आम्ही 5 वाजता गेलो होतो आतमध्ये. सो असं काही नाही आहे, स्लॉटनुसारच जायचं. आणि हो, भरपूर चालावं लागतं. सोबत लगेज असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आतमध्ये लगेज काउंटर आणि मोबाईल काउंटर आहे. तिथे तुम्ही लगेज आणि मोबाईल जमा करू शकता आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तुम्ही परत ते घेऊ शकता. इथून पुढचे व्हिडिओज काही घेता आले नाही कारण की अलाउड नव्हतं. स्पेशल एंट्री तिकीट घेऊनसुद्धा आम्हाला 4.5 तास लागले दर्शनासाठी. खूप छान दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही रात्री पुन्हा तिरुपतीला गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिरुपती स्टेशनला आलो. इथून आमची वेल्लोरला जाण्यासाठी ट्रेन होती 12:30 वाजता काटपाडी जंक्शनपर्यंत. तिरुपती हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि वेल्लोर हे तमिळनाडूमध्ये येतं. इथून वेल्लोरला जायला 2 ते 2.5 तास लागतात ट्रेनने. वेल्लोरकडे जाताना वाटेत आपल्याला खूप छान दृश्य बघायला भेटतात. अगदी 2 तासातच आम्ही पोहोचलो वेल्लोरला काटपाडीला. तुम्ही प्री रिझर्वेशन नाही केलं तरी चालते कारण की इथे जवळपास ट्रेनला 10 ते 12 जनरलचे डबे आहेत. तर जनरल डब्यामध्ये सुद्धा बसायला जागा मिळून जाते. सो डोंट वरी. काटपाडीला उतरल्यानंतर आम्ही बाहेरूनच बस पकडली वेल्लोरला जाण्यासाठी. आम्ही सर्वात पहिले गेलो वेल्लोरच्या फोर्टवरती. तिथेच जलकंडेश्वराचं मंदिर देखील होतं जे की खूप छान आणि पाहण्यासारखं होतं. वेल्लोरमध्ये 30 वर्ष आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा राज्य होतं. 1678मध्ये 14 महिने लढा केल्यानंतर मराठ्यांनी वेल्लोर जिंकून घेतलं. हा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी 2 उपकिल्ले साजरा आणि गोजरा हे देखील बांधले होते. किल्ल्याची अवस्था इतकी खास नाही आहे. संपूर्ण किल्ल्यावर फक्त एकच श्री जलकंडेश्वर मंदिर हेच बघण्यासारखं आहे. काटपाडी जंक्शनला उतरल्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर 2वरती क्लॉक रूममध्ये तुम्ही तुमचं लगेजसुद्धा ठेवू शकता. पण इथे लगेजला लॉक असणं हे गरजेचं आहे, तरच ते लगेज आतमध्ये जमा करून घेतात. आम्ही आमचं इथे लगेज ठेवून पुढे वेल्लोरला गेलो. काटपाडीवरून वेल्लोर अगदी
4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. इथलं श्री जलकंठेश्वराचं मंदिर इतकं छान होतं, अगदी हम्पीमधल्या मंदिरांसारखी आठवण आली. इथे मंदिराचा टायमिंग आहे. मंदिर 3 वाजता दुपारी उघडणार होतं आणि आम्ही नेमकं 3 वाजताच पोहोचलो होतो. मंदिरात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं तिकीट नाही आहे. हे मंदिर अजूनही फंक्शनिंग आहे. आय वूड सजेस्ट की तुम्ही वेल्लोरला आला की नक्कीच या मंदिराला भेट द्या, मिस करू नका. जर तुम्ही यापूर्वी कधी हम्पीला गेले असाल तर हे मंदिर अगदी तिथलीच आठवण करून देणारं आहे. अतिशय सुंदर कलाकुसर केलेली आहे. खूप जुनं आणि उत्कृष्ट आर्किटेक्चर आहे या मंदिराचं. आम्ही देखील इथे मन भरून फोटोज काढले. हे प्रमुख महादेवाचं मंदिर असून इथे बाकीच्या देवी देवतांचे सुद्धा मंदिरं आहेत. वेल्लोर फोर्टमधून बाहेर पडताच ऑपोजिट साईडला आपल्याला बसस्थानक दिसते. त्याच बस स्टॉपवरून आपल्याला वेल्लोरच्या श्री लक्ष्मीनारायणी पीडमच्या गोल्डन टेम्पलचे बसेस उपलब्ध आहेत. तीच बस धरून आम्ही पुढे गोल्डन टेम्पलला गेलो. इथून गोल्डन टेम्पल 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. बसेस 10 ते 15 रुपये चार्जेस करतात. आणि हो, तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आणि 150 रुपये तिकीट आहे आतमध्ये जाण्यासाठी. आणि जर का फ्री दर्शन घ्यायचं असेल तर संध्याकाळी 7 नंतर जावे लागते. तुम्ही तिथे संध्याकाळी 5-6 नंतरच जा. आम्ही देखील तिथे संध्याकाळीच गेलो होतो. संध्याकाळी लाईट्समध्ये गोल्डन टेम्पलचा माहोल अलगच असतो. तिथे लगेज काउंटर्स अवेलेबल आहे, सो तुम्ही तिथे लगेज ठेवू शकता. हा जो तुम्ही पाहू शकता गोजरा किल्ला आहे. आणि हे आहे वेल्लोरचं फोर्ट. त्या 150 रुपयाच्या तिकीटमध्ये तुम्ही देवीला जलाभिषेकसुद्धा करू शकता. हे जे तुम्ही समोर पाहू शकता ते आहे श्रीलक्ष्मीचे गोल्डन टेम्पल. येथे 70 किलोची श्रीलक्ष्मी देवीची मूर्ती आहे ज्याला तुम्ही जलाभिषेक करू शकता. आणि हे संपूर्ण मंदिर सोन्याने बनवलेलं आहे. इथे फोन अलाउड नव्हता, सो आतमधले काहीच व्हिडिओज अवेलेबल नाही आहेत. इथलं दर्शन घेऊन संध्याकाळी आम्ही बाहेर पडलो आणि रिटर्न काटवाडी जंक्शनला गेलो. रात्रीची ट्रेन पकडून आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री परत पुण्याला पोहोचलो. प्रवास खूपच मस्त आणि अमेझिंग होता. सगळीकडचे दर्शन खूप छान आणि मस्त झाले. तिरुपती बालाजीचे वाईब्स खरंच वेगळे आहेत. तर मित्रांनो, कधी तुम्हाला चान्स भेटला तर मिस करू नका. स्पेशल एंट्री तिकीट्स कसे बुक करायचे यासाठी मी आधीच एक व्हिडिओ टाकला आहे चॅनलवरती, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. तिरुपतीमध्ये प्रायव्हेट हॉटेल्ससुद्धा बरेचसे आहे, सो स्टेसाठी खूप ऑप्शन्स आहेत. जेवणासाठी पण छान छान हॉटेल्स आहे, सो इथे जेवणाचे हाल अजिबात होत नाही. अशा प्रकारे आमची तिरुपती आणि वेल्लोरची ट्रिप खूप मस्त झाली. आणि नेहमीसारखं आम्ही जिथे जातो तिथून काही ना काहीतरी आठवण घेऊन येतो. त्याचप्रकारे मी फ्रीज मॅग्नेट घेऊन आलो आणि ते माझ्या डेस्कवरती लावलं. तर फ्रेंड्स, आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.